ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बदलापुरातील शासकीय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ऐन पावसाळ्यात अंधारात आहे। बदलापूर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांच्या आरोग्य सेवेचा भार हे रुग्णालय सांभाळतं। मात्र हे शासकीय उपजिल्हा रुग्णालय गेल्या 2 दिवसांपासून अंधारात आहे। या रुग्णालयातील ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झालाय। तो सुरळीत करण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केला, मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद महावितरण अधिकाऱ्यांकडून मिळालेला नाही। मग इथल्या डॉक्टरांनी स्वतः मेणबत्त्या पुरवत आणि रुग्णांनी घरून आणलेल्या चार्जिंग लाईटवर उपचार घेतले। महावितरणच्या या बेजबाबदार कारभारामुळे रुग्णालयातील रुग्णांवर अंधारात उपचार करण्याची वेळ डॉक्टरांवर आली आहे। विशेषतः रात्रीच्या वेळेस रुग्णांना उपचार करताना इथल्या डॉक्टरांना मेणबत्ती आणि चार्जिंग लाईटची मदत घ्यावी लागते। अत्यावश्यक सेवेबाबत महावितरण अधिकाऱ्यांच्या असलेल्या भूमिकेबद्दल महावितरणचे अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला जातोय। बदलापूर शहरात महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे शहरवासी आधीच खूप त्रस्त आहेत। शहरात दिवसभरात दररोज 15 ते 20 वेळा वीज पुरवठा खंडित होतोय। त्यामुळे अशा महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जाते। ॲक्च्युली कालपासून लाईट नव्हती, तर आम्ही संध्याकाळी इन्व्हर्टरपर्यंत इन्व्हर्टर होतं, त्याच्यामुळे आमचं काल रात्रीपर्यंत काम चाललं होतं। परंतु इन्व्हर्टर पण संपला, तर आम्ही काल रात्री रिक्वेस्ट केली MSEB वाल्यांना, तर त्यांनी काहीतरी काम करून आणि लाईट आणली होती काल रात्री। सो रात्रभर लाईट होते पेशंटकडे, तर त्याच्यामध्ये इन्व्हर्टर चार्ज झाला। मॉर्निंगला परत लाईट आले, तर परंतु कालपासून लाईट नाही आहे। सो इन्व्हर्टर जे आहे तर ते दुपारपर्यंत 4 वाजेपर्यंत चाललं। त्याच्यानंतर आम्ही कंटिन्यूस MSEB वाल्यांना कॉल करतो आहे, पण त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आहे की ट्रान्सफॉर्मरची DP जी आहे ती गेलेली आहे। सो उद्या मॉर्निंगला जे आहे तर ती येणार आहे। पण आता त्याच्यावर आम्ही जे हॉस्पिटलकडून प्रयत्न आहे ते इन्व्हर्टर देण्याचा लायक, त्याच्यानंतर आम्ही लाईट्स वगैरे प्रोव्हाइड करतो आहे, कॅन्डल्स प्रोव्हाइड करतो आहे। याच्या पलीकडे आम्ही आता काही करू शकत नाही सध्या। पण माझ्या मते तरी MSEB वाल्यांनी थोडं मला कॉर्पोरेट करावं हेच माझी विनंती आहे। सो अत्यावश्यक सेवा असताना देखील MSEB वाले त्यांची अशी जर प्रतिक्रिया असेल तर ती चुकीची आहे असं वाटत नाही तुम्हाला? नक्कीच। सो मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। काल रात्री त्यांनी नक्कीच सहकार्य केलं आम्हाला, परंतु आज जे आहे तर थोडं आम्हाला त्यांचं सहकार्य नाही मिळालं। ते तरी पण आता आमचं 10 मिनिटापूर्वी माझं बोलणं झालं त्यांच्याशी, ते आत्ता मला म्हणालेत की आम्ही मॅडम ट्राय करतो, परत एकदा येऊन ते ट्राय करणार आहेत। सो आफ्टर 20 मिनिट्स बघूया काय जर मिळाली। आय थिंक लाईट आली आहे। आकाश सहाने, स्वानंद मीडिया, बदलापूर। श्री साई समर्थ ज्योतिषालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित PS भट्टर गुरुजी। अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है। हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित PS भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7702822966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।